नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा तुमचे एका नवीन रेसिपीसोबत खूप खूप स्वागत करते। नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण बनवणार आहोत नारळी भात। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। साहित्यामध्ये आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे, पाऊण वाटी आपण गूळ घेतला आहे, त्याचप्रमाणे 1 वाटी खवलेलं खोबरं, मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, गोडा मसाला घेतला आहे, त्याच्यामध्ये वेलची 2-3 आपण लवंगा घेतलेल्या आहेत आणि दालचिनीचा तुकडा घेतला आणि तूप घेतलेला आहे। चला आता आपण फोडणीची तयारी करूया। आता आपण सुरुवातीला राईस बनवून घेऊया। त्यासाठी आपण 2 चमचे साजूक तूप टाकणार आहोत। तूप छान तापलं की त्यामध्ये आपण हा खडा गरम मसाला टाकणार आहोत। त्याच्यात मी 2 वेलची, 2 लवंग आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे। आता हे छान व्यवस्थित गरम झालं। आता आपण ह्याच्यामध्ये हा तांदूळ आहे जो मी अर्धा तास व्यवस्थित भिजत घालून ठेवला होता, पण आता ह्याच्यामध्ये टाकून आता आपण तांदूळ व्यवस्थित भाजून घेणार आहोत। जास्त पण त्याला हलवायचं नाही, आता ते तुटणार। त्यातच आपण आता थोडंसं हे ओलं खोबरं टाकणार आहोत। ते सुद्धा भाताबरोबर जरा एकजीव करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये 1.5 पट पाणी टाकणार आहोत। एवढी वाटी मी राईस घेतला होता, तर आपण याच्यामध्ये 1.5 पट पाणी टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला छान राईस छान फळफळीत होईल। आता हलक्या हाताने व्यवस्थित ढवळून घेऊन आपण ह्याला 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। दोन शिट्ट्या करून कुकर थंड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण कुकर ओपन करून बघूया। आपला भात व्यवस्थित सुटसुटीत झालेला आहे, हे बघा। आपण छान व्यवस्थित हाताने मोकळा करून घेतलेला आहे। आता आपण हा 2 मिनिटं पंख्याखाली थंड करत ठेवूया आणि बाकीची तयारी करूया। आता आपण कढई तापत ठेवली आहे, त्यात आपण पहिल्यांदा सुरुवातीला तूप टाकून घेणार आहोत। तूप व्यवस्थित आपण 3 ते 4 चमचे घेतलेला आहे, त्या हिशोबाने टाकणार आहोत। तूप आपलं छान तापलं आहे। आता आपण याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि तुपाबरोबर थोडं खमंग भाजून घेऊया। आता आपण यात ड्रायफ्रूट आपले छान खमंग भाजले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये सुरुवातीलाच गूळ टाकून घेणार आहोत। आता गूळ विरघळेल बरोबर तुपाबरोबर आपल्याला मीडियम टू लो गॅसवरच व्यवस्थित गूळ वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळल्यासारखं वाटलं की लगेचच आपल्याला याच्यामध्ये खवलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। सुगंध खूप सुंदर येतो आहे। आता आपल्याला याच्यामध्ये आपण जो भात मोकळा करून ठेवला आहे तो टाकून घेऊया। गूळ, खोबरं आणि ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान एकजीव झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊया। छान मेल्ट झालं आहे, तुम्ही बघू शकता। ही वेलची पावडर आहे, मग अशी दाखवणं राहून गेलं होतं, हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। हा 1 चमचा आहे, छोटा टेबलस्पून, हे पण एकजीव करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊया। पाहू शकता आपला भात किती छान मोकळा झाला आहे। आता हे आपल्याला एकदम हलक्या हाताने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला राईस तुटला जाणार नाही। आता आपला राईस बघू शकता तुम्ही, छान मोकळा झाला आहे, व्यवस्थित परतून सुद्धा माझा झालेला आहे। आता आपण याच्यावर 1-2 मिनिटं व्यवस्थित झाकण लावून ठेवूया। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। पाहू शकता आपला राईस छान
तयार झालेला आहे। अशा पद्धतीने बघा किती छान मोकळा झालेला आहे आपला राईस। आता आपण हा सर्व करून घेऊया। तर अशा प्रकारे आपला नाळी भात तयार झाला आहे। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, आता येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नाळी भात एकदा नक्की करून बघा। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।